आज आपण एका अशा जागेवर जाणार आहोत जिथे कलियुगाचं अस्तित्व आणि अंत आपल्याला पाहायला मिळतं. हजारो वर्ष तपश्चर्या केलेल्या साधू संतांच्या या गुहा, वारासुद्धा विरुद्ध दिशेला वाहतो इतक्या उंचावर हे ठिकाण, जिथे ढगसुद्धा जमिनीवर येतात आणि या ठिकाणी नतमस्तक होतात. असं महादेवाचं श्रद्धास्थान हरिश्चंद्रगड. चला तर मग आपण या प्रवासाला सुरुवात करूया. हा ट्रेक आपण पाचने मार्गे सुरू करतोय. या गडावर पोहोचण्यासाठी 4 वाटा आहेत. एक येते खिरेश्वर गावातून, दुसरी नगर जिल्ह्यातून म्हणजेच आपण चाललो आहे ती पाचने मार्गे, आणि तिसरी सावर्णे, बेलपाडा, साधले असा घाटमार्ग, आणि चौथी वाट ही नळीची वाट. अतिशय कठीण रॅपलिंगच्या साहाय्याने आपण ही वाट सर करू शकता. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे, पण हरिश्चंद्रगडाला 2-4 हजार वर्षापूर्वींची पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. 3500 वर्षाहूनही प्राचीन असलेल्या या चौबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारांनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात सुद्धा आढळतो. गडावर प्राचीन मंदिरं आपल्याला दिसतात. त्यातलं या मंदिरात पंचमुखी शिवलिंग या ठिकाणी विराजमान आहे. अतिशय बारकाईने या ठिकाणी शिल्पाकृती आणि नक्षीकाम आपल्याला या मंदिरांवर दिसतं. जेमतेम 1747 ते 1748 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली गेली. या मंदिराची तळापासून उंची साधारणतः 16 मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात श्री गणेशाची डाव्या बाजूला मूर्तीसुद्धा विराजमान आहे. मंदिराच्या परिसरात प्राकाराची भिंत आहे. या भिंतीच्या समोरच एक दगडी पूल आहे आणि या ठिकाणी पुलाच्या खालून एक ओढा वाहतोय, जो तारामती शिखरावरून वाहत येतो. यालाच मळगंगा उगमस्थान असे म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचने गावात वाहते आणि मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत, तर काही गुहांमध्ये पाणी असतं. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य म्हणजे एकदम फ्रेश पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि काही दालनात अशा शिवलिंग, प्राचीन शिवलिंग आपल्याला मूर्ती वगैरे पाहायला मिळतील. गणेशाच्या मूर्तीच्या खालीच आपल्याला शेषनागाने या ठिकाणी दर्शनसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक गुहा आहे, त्याच्यामध्ये एक चौथरा आहे. आता या चौथऱ्याच्या जमिनीच्या खाली एक खोली आहे. यावर एक प्रचंड मोठा असा दगड ठेवलेला आहे. आता या खोलीत चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष तप केलेले आहे
अशी स्थानिक गावकऱ्यांची श्रद्धा आहे. आणि या ठिकाणी अतिशय हे पवित्र स्थान, या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा आपण पाहिली. त्याच्याच बाजूला हा मंदिराचा मागचा परिसर आपण बघतोय. समोर आणखीन एक नंदी दिसतोय आपल्याला. मंदिराचे पाठीमागे एक नंदी आणि समोर एक नदी. आता ही खरी म्हणजे समोरची बाजू आहे मंदिराच्या. तर इथून आपण प्रवेश करतात आपल्याला दिसतंय की किती सुंदर नक्षीकाम या ठिकाणी या मंदिराचं आहे. तुम्ही बारकाईने निरीक्षण करा की दगडामध्ये एक छोटं नक्षीकाम केलेलं आहे. चौथऱ्यामध्ये मूर्ती बनवलेल्या आहेत आणि हे शिवलिंग पाहतोय आपण. अतिशय प्राचीन शिवलिंग आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. हे दर्शन अतिशय सुंदर आणि मनमोहक दर्शन आपल्याला झालं. या ठिकाणी मंदिराचा परिसर आपण बघू शकता की दगडांमध्ये कसं नक्षीकाम केलं आहे. हा पाठीमागे एक दरवाजाचा भाग पॅक केलेला दिसतोय. त्याच्या पाठीमागे सुद्धा आणखीन काही गुहा आहेत. तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या मंदिराच्या खालून एक ओढा वाहत जातो आणि हाच तो नदीचा उगमस्थान मानला जातो. त्याच्याच थोडं पुढं आल्यानंतर हे आपल्याला एक मोठी गुहा आपल्याला दिसते. याच ठिकाणी 4 युगांचं दर्शन घडवणारं मोठं शिवलिंग आपल्याला दिसते आणि त्याच्या बाजूला हे जे 4 खांब आपल्याला दिसतात, हे 4 युगांचं प्रतीक मानलं जातं. सतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि हा राहिलेला खांब म्हणजेच कलियुग. असं महादेवाचं दर्शन या ठिकाणी घडतं आहे. पुढे आपण चालल्यानंतर आपण येतो कोकण कड्याकडे. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट मानला जातो या ठिकाणी. हा जो कोकण कडा आपण पाहताय, इतका उंच आणि कातळकडा ताशीव असा हा कोकण कडा अनुभवण्यासाठी अवश्य एकदा तरी हरिश्चंद्रगडाला भेट द्या. आणि या ठिकाणी इथला जो धार्मिक आणि या संतांची भूमी मानला जाणारा हरिश्चंद्रगड आपण या ठिकाणी पाहावा.